नागपुर में गणेश उत्सव की धूम है और इस बार श्री संती गणेश उत्सव एवं सांस्कृतिक मंडल लेकर आया है एक बेहद खास और अद्भुत थीम। जी हाँ, गणेश उत्सव के 68 वर्ष में मंडल ने साकार की है ओडिशा के जग प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिर पुरी की भव्य प्रकृति। नागपुरकरों के लिए एक अनोखा अवसर है जहाँ बिना पुरी जाए श्री जगन्नाथ, सुभद्रा और बलभद्र के दर्शन का सौभाग्य मिलने वाला है। गणेश उत्सव का नाम आते ही मन में उमंग, श्रद्धा और उत्सव की लहर दौड़ पड़ती है और इस बार नागपुर के संती रोड पर स्थित श्री संती गणेश उत्सव एवं सांस्कृतिक मंडल ने रचा है इतिहास। 68 वर्षों से अपनी भव्यता और सांस्कृतिक परंपराओं के लिए प्रसिद्ध यह मंडल इस साल लेकर आया है ओडिशा के जग प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिर की जीवंत प्रकृति। यहाँ प्रतिदिन होगी जगन्नाथ भगवान की पारंपरिक आरती, श्रृंगार और भोग की व्यवस्था, वह भी पुरी से आए पुजारियों के सानिध्य में। नमस्कार, आमचं हे गणपती उत्सवाचं सलग 68 इयर आहे। 1958 मध्ये आमचा हा गणपती सुरू झाला आणि 1958 पासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये आम्ही नागपुरात हा गणपती साकारतो। परंतु गेल्या 20 वर्षांपासून आम्ही नागपुरामध्ये आपल्या विदर्भाचे, आपल्या महाराष्ट्राचे आणि आपल्या देशाचे जे प्रख्यात मंदिर आहेत त्या मंदिराची साक्षात प्रतिकृती आम्ही तयार करतो। आम्ही याआधी या 20 वर्षांमध्ये नागपुरामध्ये शेगाव, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, तिरुपती, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, जेजुरी, पिठापुरम, मैयर, वृंदावनचं बाकी बिहारी मंदिर, गेल्या वर्षी माहूर ते रेणुका मंदिर साकारलं होतं आणि यावेळेला असं वाटलं की जगन्नाथपुरी इतकं मोठं ऐतिहासिक स्थान आहे देशातलं, त्याची जी काही प्रचिती आहे, त्याचा इतिहास हा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे, तर असं मंदिर का बरं आपण तयार नाही करत नागपुरामध्ये? कारण की अनेक लोक नागपुरातून त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। अशा लोकांसाठी नागपुरातच साक्षात जगन्नाथ भगवानाला या ठिकाणी निमंत्रित करावं, त्यांनी या ठिकाणी यावं आणि साक्षात मंदिर या ठिकाणी साकारावं असा आमचा प्रयत्न आहे। त्या मंदिराचं फ्रंटेज, तिथला कळस, तिथला ध्वजा, तिथल्या मूर्त्या, तिथला प्रसाद, तिथली आरती, तिथले ब्राह्मण, तिथले आचारी, तिथलं एकंदर वातावरण आम्ही नागपुरात साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे। तर 27 तारखेपासून 6 सप्टेंबरपर्यंत नागपुरामध्ये संतीमध्ये साक्षात जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे, जगन्नाथपुरीला जगन्नाथ भगवानचं, त्या जगन्नाथ भगवानच्या जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती आम्ही नागपुरात साकारतो आहे। सगळ्या लोकांना, सगळ्या नागपूरकरांना या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि गणपती बाप्पासोबत साक्षात जगन्नाथ भगवानचं दर्शन करावं। हा एक निर्णय घेतला की यावेळेस जगन्नाथ भगवानचा इथं हे साकारायचं आहे, कारण की विविध 20-21 वर्षां विविध देवस्थानाचे इथं स्वरूप त्यांनी दाखवलेले आहेत। पण जगन्नाथपुरीचा एक ऐतिहासिक आणि भगवान म्हटलं गेलेलं आहे जगन्नाथपुरीला आणि आजच्या कलियुगामध्ये भगवान हे साक्षात आहेत असा सर्वांचा विश्वास आहे। आणि जगन्नाथपुरी हे ऐतिहासिक धाम होतं आणि नागपूरकर भोसल्यांनी ते त्यावेळेस मुघलांपासून वाचवून, नवाबांपासून वाचवून त्या मंदिरात जीर्णोद्धार केला आणि 1752 ही रथयात्रा जगन्नाथची सुरू झाली आणि 1751 या मंदिराचं जीर्णोद्धार पुन्हा भगवानांना तिथं स्थापना केली आणि त्यावेळेसपासनं ह्या नागपूरचं, या महाराष्ट्राचं एक नातं त्या मंदिराशी हे जुळलेलं आहे आणि म्हणूनच हे मंदिर या ठिकाणी आज साकारत होत आहे आणि लोकांना ते दर्शनासाठी त्याच पद्धतीने सर्व पूजा विधी, प्रसादापासून सर्व व्यवस्था त्याचप्रमाणे इथं होणार आहे। जे भाविक तिथं जाऊ नाही शकत त्या लोकांसाठी एक आम्ही म्हणतो सुवर्ण योग आहे आणि त्या लोकांनी इथं येऊन त्याचा लाभ घ्यावा, दर्शन घ्यावं आणि साक्षात भगवान म्हणजे गणेशासोबत भगवान जगन्नाथांचा भी आशीर्वाद त्यांना इथं मिळेल ऐसा पूर्ण विश्वास है। मंडल का उद्देश्य है नागपुरकरों को ऐसा दिव्य अनुभव देना कि मानो वे स्वयं जगन्नाथपुरी में हो। इतना ही नहीं, यहाँ संस्कृति, परंपरा और भक्ति का अनोखा संगम देखने को मिलेगा, जहाँ 10 दिनों तक भक्तों की अपार भीड़ उमड़ने वाली है। सचमुच यह गणेश उत्सव केवल एक पर्व नहीं बल्कि सांस्कृतिक और श्रद्धा का अद्भुत संगम है।